नमो बुद्धाय. धम्मपद 2. अपमादवको अप्रमाद वर्ग निर्वाण प्राप्त करणारे. दक्षता अमरत्व आहे, प्रमाद मृत्यूपद आहे. अप्रमत्व हे कधीच मरत नाहीत, परंतु प्रमत हे मृतवतच आहेत. अप्रमादी लोक शहाणे असतात. ही जाणीव बाळगून पंडित लोक अप्रमादात आनंद मानून बुद्धाच्या उपदिष्ट आचरणात रममाण होतात. अप्रमादी लोक शहाणे असतात. जो उद्योगी आहे, जो स्मृतिमान आहे, जो शुभ कर्मे करणारा आहे, जो सुविचारपूर्वक काम करणारा आहे, जो संयमी व धर्माप्रमाणे आचरण करणारा आहे, अप्रमत्त आहे, अशा पुरुषाचे यश सारखे वाढतच असते. सतत जागृत राहिल्याने वैभवात वाढ होते. मेधावी पुरुष उद्योग, अप्रमाद, संयम आणि नियंत्रणाने स्वतःकरिता असे द्वीप बनवितो, ज्याला ओघ बुडवू शकत नाही. स्वतःच्या उद्धाराकरिता द्वीप बांधावे. मूर्ख, असमंजस लोक आळसात मग्न राहतात. बुद्धिमान पुरुष श्रेष्ठ धनाप्रमाणे आपल्या उत्साहशीलतेचे रक्षण करतात. शहाणे लोक अप्रमादाचे धनासारखे रक्षण करतात. प्रमादात फसू नका, विषय भोगात आसक्त राहू नका. अप्रमत्त बना व ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा. अप्रमादी होऊन विपुल सुख प्राप्त करा. पर्वतावर चढलेला पुरुष ज्याप्रमाणे खालील लोकांना पाहतो, त्याचप्रमाणे अप्रमादाने प्रमादाला जिंकून प्रज्ञारूपी प्रासादावर चढलेला शोकरहित धीर पुरुष संसारात पडलेल्या शोकाकुल लोकांना पाहतो. प्रज्ञावंत विशिष्ट दृष्टिकोनातून जगाकडे पाहतो. वेगवान घोडा दुर्बल घोड्याला मागे टाकून जसा सरसावतो, त्याचप्रमाणे बुद्धिमान पुरुष प्रमत्त लोकात अप्रमत्त व झोपी गेलेल्यांमध्ये जागरणशील राहून पुढे जातो. उद्योगी आणि जागृत माणूस आळशी माणसाच्या पुढे जातो. अप्रमादानेच इंद्राला देवांमध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त झाले आहे. म्हणून अप्रमादाची स्तुती करतात व प्रमादाची सदोदित निंदा होते. अप्रमादानेच इंद्र देवांचा राजा झाला. जो भिक्षू अप्रमादात आनंद मानतो व प्रमादाला भीतो, तो अग्नीप्रमाणे लहान मोठ्या बंधनांना जाळीत पुढे जातो. अप्रमादीच भिक्षू प्रगती करतो. जो भिक्षू अप्रमादात आनंद मानतो व प्रमादाला भीतो, तो निर्वाणाजवळ जातो. त्याचे पतन होणे संभवत नाही. अप्रमादीचे पतन होत नाही. यापुढील भागात आपण पाहणार आहोत चित्तवगो, चित्तवर्ग. चित्त चंचल आहे, तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.